गुड मॉर्निंग. आज नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत, कॉस्ट सेंटर अँड कॅटेगरी. आता सगळ्यात पहिला म्हणजे कॉस्ट सेंटर म्हणजे काय ते आपण बघूयात. ओके, कॉस्ट सेंटर. कॉस्ट सेंटरचा अर्थ काय? कॉस्ट सेंटरचा अर्थ काय? तर तुम्हाला जी कॉस्ट आहे, कॉस्ट म्हणजे काय, खर्च किंवा जमा, ते तुम्हाला प्रत्येक साईट वाईज, युनिट वाईज असर्टन करणे. व्हॉट इज कॉस्ट सेंटर? कॉस्ट सेंटर इज टू असर्टन कॉस्ट. कशी? साईट वाईज कॉस्ट म्हणा, किंवा आपण ह्याला म्हणूयात प्रॉफिटेबिलिटी. प्रॉफिटेबिलिटी असर्टन करायची कशी? साईट वाईज, त्याच्यानंतर युनिट वाईज, ब्रांच वाईज, एटसेट्रा. ओके, म्हणजे काय, मला ब्रांच वाईज प्रॉफिटेबिलिटी कळली पाहिजे, मला साईट वाईज प्रॉफिटेबिलिटी कळली पाहिजे, मला युनिट वाईज प्रॉफिटेबिलिटी कळली पाहिजे. आता ही मला कशी कळणार? लक्षात घ्या, जेव्हा आपण अकाउंटिंग करतोय तेव्हा ओव्हरऑल अकाउंटिंग करतोय. फॉर एक्झाम्पल, समजा एबीसी बिल्डर आहे आणि त्याच्या एक्स आणि वाय अशा दोन साईट चालू आहेत. एक्स आणि वाय ह्या दोन साईट चालू आहेत. ओके, तो काय करणार? स्टील परचेस करणार, सिमेंट परचेस करणार, लेबरला पेमेंट देणार, पेंटर असेल, सिव्हिल असेल. ओके नाही, म्हणजे लागणारं मटेरियल दोन्ही साईटवरती लागणारं मटेरियल तो परचेस करणार, दोन्ही साईटवर लागणाऱ्या लेबरला पेमेंट करणार, दोन्ही साईटवर लागणारे खर्च करणार. ओके, आणि आपण त्याची एंट्री करणार, रेग्युलर एंट्री करणार. परचेसची F9 मध्ये आपण रेग्युलर एंट्री करणार. ओके नाही, F5 पेमेंट मध्ये आपण एक्सपेन्सेसच्या एंट्री करू जे कॅशनी केलेले आहेत. कळतं ना? परचेसच्या करू, लेबरच्या करू. ओके नाही, लेबर परचेस ह्याचे हे आपण अकॉर्डिंगली कशावरनं करू? आपण जे आपल्याला बिल रिसिव्ह होणार आहे त्यावर. तसंच सेल काय होणार आहे? सिमिलरली F8 मध्ये आपण सेल करणार. कशाचा सेल करणार आपण? ज्या फ्लॅटचा आता सेलच्या केसमध्ये फार फार तर आपण सेल्स सब ग्रुपिंग करू शकतो, फार फार तर कुठल्या साईडचा सेल ह्याच्यासाठी. आता प्रत्येक वेळेस जेव्हा परचेसचं बिल येईल, हे सिमेंट खरेदी केलं जाईल, ते सिमेंट एक्स साठी खरेदी केले का वाय साठी खरेदी केले हे कसं कळणार आपल्याला? तर तो साईट सुपरवायझर त्या बिलावरती लिहून देऊ शकतो. आपण एंट्री करताना कसं करणार? प्रत्येक लेजर डबल क्रिएट करणार का? परचेस मटेरियल साईट ए, परचेस मटेरियल साईट बी, असं आपण करणार का? नाही. मला परचेसचीच एंट्री करायची, मला लेबर पेमेंट करता येते त्याचीच एंट्री करायची. मी जो खर्च करेन, अगदी स्टेशनरी आणली किंवा सॅलरीज दिल्या, त्या रेग्युलर एंट्रीजच करायच्यात. पण मला कशा करायच्यात? साईट वाईज. जर सिमेंटचं खरेदी झालेली असेल तर तो सिमेंट माझं एक साईड साठी खरेदी केलंय का वाय साईड साठी खरेदी केलंय हे मला बिलावर लिहून मिळेल. लक्षात घ्या, मला गेस नाहीच करता येणार आहे. जे खर्च माझ्या समोर होतील ते मी गेस करेन, जे खर्च माझ्या समोर होणार आहेत ते मला कळेल की पर्टिक्युलर कुठल्या साईडचा हा खर्च आहे. कळतंय ना? पण जे खर्च माझ्या समोर होणार नाही, म्हणजे साईटवरतीच डिरेक्टली होणार आहे, ते प्रोजेक्ट मॅनेजर असणार त्याच्यात इन्व्हॉल्व, साईट इंजिनियर इन्व्हॉल्व असणार, कोणी त्या साईटवरती सुपरवायझर ठेवला असेल तो इन्व्हॉल्व असेल. तर बेटर त्यांना माहिती असणार की त्यांनी काय मागवले आणि कुठल्या साईटसाठी मागवले. तर ज्यांनी मागवले ते मला ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात ऍज अन अकाउंटंट, की बाबा हे मटेरियलला वरती नाव लिहून देतात की ह्या साईटचं हे मटेरियल आहे, किंवा मला ते सांगतात की हे ना हे ह्या साईटसाठी मागवलं होतं. आता माझं काम काय?
माझ्या ओनरला काय हवं असतं, त्या बिल्डरला काय हवं असतं, की मला त्या साईटवरती झालेला खर्च पाहिजे. आता मी त्याच्यासाठी काय करणार? नरेशन मध्ये लिहू. आणि नरेशन मध्ये जरी मी लिहिलं तरी असे मी किती नरेशन शोधून देणार? कळतं ना? लेजर क्रिएट करायचं म्हणलं तर इथे मी 2च साईट लिहिल्यात. असं आहे का एखाद्या बिल्डरच्या 2च साईट चालू राहतील? एखाद्या बिल्डरच्या एकाच वेळेस 5 साईट चालू असणार नाहीत असं कोणाचं म्हणणं आहे का? मग मी प्रत्येक लेजर साईट वाईज क्रिएट करायचं का? परचेस लेजर ए साईट साठी, परचेस ए साईट, लेबर ए साईट, परचेस बी साईट, परचेस सी साईट. मी किती परचेस लेजर क्रिएट करायचे साईट वाईज? सो इट इज ऑल्सो टू डिफिकल्ट. म्हणजे फक्त एक लेजर नसणार आहे, जे सगळे लेजर असणार, अगदी खर्चाचे पण सगळे लेजर असणार आहेत. ट्रॅव्हलिंगचा खर्च म्हटला तरी कुठल्या साईटचा? आता जो सुपरवायझर ज्या साईटवरती काम करतो त्याचा तो ट्रॅव्हलिंगचा खर्च त्या साईटला, त्याची सॅलरी त्या साईटला. मग हे अलोकेशन मी कसं करणार आहे? मग ते अलोकेशन करता यावं म्हणून कॉस्ट सेंटर. आता कॉस्ट सेंटरचा वापर तुम्ही कुठेही करू शकता. मी आता सांगितलं तसं बिल्डर तर करतोच, कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्याही साईट चालू असतात, सिव्हिलची साईट चालू असते, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच्या साईट चालू असतात. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला हवं असतं की आपल्याला कुठल्या साईटमधनं किती प्रॉफिट झालाय, आणि आहे आपण ज्या कंपनीत काम करतोय त्याच कंपनीमध्ये हे बायफर्गेशन मिळायला पाहिजे. म्हणजे परचेसची एंट्री मला रेग्युलरच करायची आहे, पण ती करताना मला ही चॉईस असायला पाहिजे की मी कुठल्या साईटचं नाव टाकू. सॅलरीची एंट्री नेहमी सारखीच करायची, एंट्रीमध्ये काहीच बदल होणार नाही. एंट्रीमध्ये डेबिट क्रेडिट मध्ये काही बदल होणार नाहीये. अगदी जीएसटीचं बिल आलं तरी नेहमी सारखंच तुम्हाला परचेस जीएसटीचं बिल टाकायचंय. कळतंय ना? सगळं आहे नेहमी सारख्याच एंट्री येणार, पण एंट्री करताना मला चॉईस काय हवी आहे की ती प्रत्येक एंट्री करताना त्यांनी मला विचारावं कुठल्या साईटवर. कळतं ना? कुठल्या साईटवर, कुठल्या युनिटवर. म्हणजे मी कॉस्ट सेंटर स्वतः ऍप्लिकेबल केलंय ते साईटसाठी तर केलंच आहे. बाय डिफॉल्ट साईटला तर लागतच. एक इन्स्टिट्यूट होते, त्यांच्याकडे वेगवेगळे कोर्सेस चालायचे, तिथे आम्ही कॉस्ट सेंटर कोर्स वाईज ऍप्लिकेबल केले. म्हणजे त्यांच्याकडे MSCIT हा कोर्ससाठी एक कॉस्ट सेंटर, मग त्यात येणाऱ्या स्टुडंटची फी त्या कॉस्ट सेंटरला देईल, म्हणजे इन्कम त्या MSCITचं तिथे दिसेल, फॅकल्टीचं पेमेंट MSCITशी रिलेटेड असणाऱ्या त्या कॉस्ट सेंटरला जाईल, ऍडव्हर्टिजमेंटचा खर्च डिवाइड होईल. असं कोर्स वाईज कॉस्ट सेंटर केले. एक हॉस्पिटल होतं, तिथे आम्ही कॉस्ट सेंटर केले. ते कॉस्ट सेंटर कसे केले? जसं की त्यांचं IPD हा एक कॉस्ट सेंटर, म्हणजे इन पेशंट ऍडमिट होणारे. OPD हा दुसरा कॉस्ट सेंटर. त्याच्यानंतर रेडिओलॉजी डिपार्टमेंट हा तिसरा कॉस्ट सेंटर, जिथे एक्सरे 2D इको होतात, तो तिसरा कॉस्ट सेंटर. चौथा कॉस्ट सेंटर सोनोग्राफी. पाचवा कॉस्ट सेंटर स्कॅन. 6वा कॉस्ट सेंटर लॅबोरेटरी, लॅब. कारण का लॅबचा परचेस वेगळा, लॅबच्या लोकांचे टेक्निशियनच्या सॅलरीज वेगळ्या, लॅबमध्ये लागणारे खर्च वेगळे. जे खर्च कॉमन आहे ते त्या प्रपोर्शनेटली सगळीकडे डिवाइड केले जायचे, पण जे खर्च प्युअरली, कारण का फक्त लॅबसाठी किती पेशंट येऊन गेले, मग मला लॅबमधनं किती उत्पन्न मिळालं, लॅबमध्ये मटेरियल किती खर्च झालाय आतापर्यंत, कळतं ना? लॅबसाठी सुद्धा मशिनरी आणाव्या लागतात, लॅबसाठी सुद्धा परचेसिंग आहे त्यांना लागणाऱ्या गोष्टींचं, सॅलरीज आहेत लॅबच्या. लॅब तुम्हाला 24 तास ठेवली पाहिजे, म्हणजे 3 सेक्शन मध्ये लोक कामाला ठेवली पाहिजेत, त्यांच्या सॅलरी. मग तेवढे पेशंट येतात का लॅबमध्ये? जे काही तपासण्या होऊन तेवढे पेशंट येत आहेत का? मग त्या पेशंट मधून आलेल्या इन्कम मधून हे सगळे खर्च करून लॅबमधनं मला किती प्रॉफिट मिळतोय? एवढं सिटी स्कॅनचं मस्त मी 40-50 लाखाचं मशीन घेतलंय. किती लोक सिटी स्कॅन करायला येतात? सिटी स्कॅन करण्याचे टेक्निशियन वेगळा, त्याला लागणारी असिस्टंट वेगळी, त्यांचे पगार वेगळे. कळतंय ना? मग ह्या सगळ्यावरती खर्च किती लागतो मला, आणि त्यातनं मला इन्कम किती मिळतंय, आणि मला प्रॉफिट किती राहतोय प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये. मला मी उपयोग आहे का मग सिटी स्कॅनचं मशीन घेऊन इथे? मी प्रॉफिट मध्ये नाही ना, मी लॉस मध्ये नाहीये ना, मी प्रॉफिट मध्ये आहे ना.
हे मला बघणं गरजेचं आहे. मी सांगते तुम्हाला की कॉस्ट सेंटरचा वापर खूप व्हर्सेटाईल आहे, खूप छान आहे. वेगवेगळ्या सेक्टरची उदाहरणं देतीये की साईट तर आहेच, साईट आहेत, ब्रांचेस आहेत. जसं की आयटॅपच्या जर 2-3 ब्रांचेस असतील तर प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्याची फी वेगळी आहे. वेगवेगळ्या ब्रांचेसला येणार आहे ती, तिथले खर्च वेगळे आहेत. अकाउंटिंग मात्र एकाच ठिकाणी चालतंय आयटॅप या बॅनर खाली. मला फीच एंट्री करायची येणारी, पण मला ती एंट्री करताना काय हवंय, नेमकी ती कुठल्या ब्रांचची फी आली. मी फॅकल्टीला पेमेंट करते तर नेमकी फॅकल्टी कुठल्या ब्रांचची आहे, म्हणजे मला कुठली ब्रांच किती प्रॉफिट मिळवून देते. आणि हे मला जर समजायला हवं असेल तर मला काय केलं पाहिजे, टॅली मधल्या कॉस्ट सेंटर या नावाची फॅसिलिटी घेतली पाहिजे. कळतंय? हे सगळं मला समजायला हवं असेल तर टॅली मधल्या मला काय पाहिजे, ही फॅसिलिटी गेल्या पाहिजे. ओके, सो ह्याला म्हणतात कॉस्ट सेंटर. कॉस्ट सेंटर कळलं? कॉस्ट सेंटरचा अर्थ काय, टू असर्टन कॉस्ट, किंवा आपण काय म्हणूयात त्याला, प्रॉफिटेबिलिटी, प्रॉफिट काढणं. ओके, वेगळं काही करायचंय का, नाही. क्रिएशन मध्ये कॉस्ट सेंटर क्रिएट करायचंय, एवढंच करायचंय. एंट्री करताना नेहमी सारखी एंट्री, वेगळी एंट्री, वेगळं काहीच करायचं नाही. इथे शिकण्यासारखं काय, क्रिएशन, कॉस्ट सेंटर कसे क्रिएट करायचे, कॉस्ट कॅटेगरी कशा क्रिएट करायच्या. ओके, सो टू असर्टन प्रॉफिटेबिलिटी, कशी प्रॉफिटेबिलिटी असर्टन करायची मला, साईट वाईज म्हणा, ब्रांच वाईज म्हणा, त्याच्यानंतर युनिट वाईज म्हणा. मी आता सांगितलं तसं मी तर डिपार्टमेंट वाईज केली, लॅबोरेटरी डिपार्टमेंट, रेडिओलॉजी डिपार्टमेंट, कळतं ना, डिपार्टमेंट वाईज. मी तर तुम्हाला हे म्हणलं, मी कोर्स वाईज केली, जशी गरज आहे तसं. लक्षात घ्या, टॅली हे एक युनिव्हर्सल सॉफ्टवेअर आहे. ओके, हे सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेलं आहे. आपल्याला टॅलीमध्ये जे आपण शिकलो त्यातले टूल कुठे कुठल्या कारणासाठी वापरता येतील ते तुम्हाला शोधायचं, की मी हा टूल इथे वापरते. ओके, तसं हा कॉस्ट सेंटरचा टूल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काय करता येतो, वापरता येतो. आता ह्या केसमध्ये कॉस्ट सेंटर मी काय क्रिएट करणार, तर मी दोन कॉस्ट सेंटर, माझ्यासाठी आता इथे साईट किती चालू आहेत माझ्या, 2. माझे कॉस्ट सेंटर किती झालेत, माझे कॉस्ट सेंटर होणार 2. एक एक्स साईड आणि दुसरं वाय साईड. आता एक्स आणि वाय ह्या 2 कॉस्ट सेंटर साठी मला काय काय पाहिजे, एक, मी काय काय क्रिएट, कॉस्ट सेंटर मी काय काय क्रिएट करेन, एक साईड, हे खरं तर पी अँड एल अकाउंट, वाय साईड पी अँड एल अकाउंट. अंडर दोघही कशाच्या राहणार, अंडर प्रायमरी, कारण का हे दोन्ही काय झाल्या, प्रॉफिट अँड लॉस काढणे. एक साईड पी अँड एल अकाउंटचा अर्थ काय, एक साईडचा प्रॉफिट का लॉस. वाय साईड पी अँड एल म्हणजे काय, वाय साईडचा प्रॉफिट ऑर लॉस हा आपल्याला काढायचा आहे. आणि मग त्याची गरज काय, नुसतं इन्कम एक्सपेंडिचर चालणार असाल तर एक साईड इन्कम, एक साईड एक्सपेन्स, एवढंच म्हणा. जनरली आपण जेव्हा साईट बघतो तेव्हा त्यांना 3 सेक्शन्स खूप इम्पॉर्टंट असतात. जेव्हा साईट साठी 3 सेक्शन कुठले, एक्स साईट, परचेस, एक्स साईट, लेबर, एक्स साईट, एक्सपेन्सेस. म्हणजे आज फार आज साईट जेव्हा कॉन्ट्रॅक्टिंग असतं त्यांना 3 सेक्शन इम्पॉर्टंट. कॉन्ट्रॅक्टिंगला नेहमी मटेरियल किती परचेस केले, मटेरियल किती लागलं हे हवं असतं. तो त्यांचं पहिला सेक्शन येतो परचेस, पर्टिक्युलर साईटवर लागलेलं मटेरियल किती, पर्टिक्युलर साईटवर लागलेला लेबर किती, लेबर, मटेरियल आणि एक्सपेन्सेस, ओव्हरहेड्स, अशी ती साईट डिवाइड होते. ओके, सो हे आता मला एक साईट मधले फ्लॅट विकले गेले तर माझ्यासाठी त्याच्यासाठी काय पाहिजे, इन्कमचं एकच, एक साईट खतम. म्हणजे एका साईडचे माझे किती कॉस्ट सेंटर होणार, एक कॉस्ट सेंटरच्या अंडर, या सगळ्याच्या अंडर करणार, या सर्वाच्या अंडर, या सगळ्याच्या अंडर येणार एक्स साईट पी अँड एल. कारण का आपल्याला ह्याच प्रॉफिट अँड लॉस काढायचं, म्हणजे सगळ्याचा अंडर प्रायमरी न घेता काय येणार,
एक साइड पी अँड म्हणजे तो पूर्ण कशाच्या अंडर दिसेल? एक साइड पी अँड च्या अंडर लेबर, मटेरियल, एक्सपेन्स, सेल. सिमिलरली सेम फॉर वाय साइड. सो वाय साइड परचेस. आता परचेस, लेबर, मटेरियल असंच ठेवा असं नाहीये. नुसतं इन्कम एक्सपेंडिचर तुम्हाला चालणार असेल, तिथली रिक्वायरमेंट काय? जनरली कॉन्ट्रॅक्टिंगच्या केसमध्ये असलेली रिक्वायरमेंट ही असते म्हणून मी लिहून दिली. कॉस्ट सेंटर करताना तुम्हाला काय नेमकं हवंय तिथनं. आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा कॉस्ट सेंटर केले होते तर त्यांना इन्कम आणि एक्सपेंडिचर इतकंच इनफ होतं. त्यामुळे आम्ही कॉस्ट सेंटर क्रिएट करताना काय केलं? समजा लॅबोरेटरी एक्सपेन्स अकाउंट, लॅबोरेटरी इन्कम अकाउंट, लॅबोरेटरी पी अँड एल अकाउंट, खतम. त्यांचं मी लेबर गरज नाही, तिथं मटेरियल लेबर असं काही गरज नाही. त्यांना ओव्हरऑल काय हवं होतं? लॅबोरेटरीवरती झालेला खर्च, लॅबोरेटरीवरती येणारं इन्कम. आम्हाला फक्त प्रॉफिट सांगा. लक्षात घ्या, आपण जे शिकतो क्लासमध्ये ते आपल्याला तिथली गरज ओळखून वापरायचे. त्यांनी जे शिकलंय ह्या असंच असं वापरायचं असं नाही. त्यातली गरज ओळखून, मी काय सांगितलं, त्यांची गरज काय होती, मी समोरच्याची गरज आपल्याला समजून घ्यायची. हॉस्पिटलच्या केस मधली गरज काय होती? त्यांना फक्त इन्कम एक्सपेंडिचर हवंय. मग मी कॉस्ट सेंटर काय प्रिपेअर करणार? लॅबोरेटरी पी अँड एल अकाउंट, त्याचा ग्रुप प्रायमरी ठेवेन. लॅबोरेटरी इन्कम अकाउंट त्याला अंडर लॅबोरेटरी पी अँड एल म्हणेन. लॅबोरेटरी एक्सपेन्स अकाउंट त्याला अंडर लॅबोरेटरी पी अँड एल म्हणेन. खतम. इन्कम एक्सपेन्स मग येणारा प्रॉफिट अँड लॉस, खतम. ओके. सेम कोर्ससाठी पण त्यांना तसंच हवं होतं. जी गरज आहे ती गरज आपल्याला तिथे वापरायची. इथली साईटची गरज ही असते. म्हणजे कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडे जर तुम्ही कामाला गेलात, बिल्डरकडे गेलात, कॉन्ट्रॅक्टरकडे गेलात, तर त्यांना कॉस्ट सेंटर अकाउंटिंग लागतच. त्यांची ती गरज असते. प्रत्येक ठिकाणी लागतं असं नाहीये, पण त्या ठिकाणी त्यांना लागतंच. एकाहून जास्ती साईट चालू असतात आणि त्यांना त्या साईटवरचे प्रत्येक वेळेस काय लागतात? जमा खर्च लागतात. आणि मग तुम्ही काय यूज करणार? कॉस्ट सेंटर. आणि साईटवाल्यांसाठी हे कॉस्ट सेंटर मध्ये या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: परचेस, लेबर, एक्सपेन्स. म्हणून इथे पण वाय साईड परचेस, वाय साईड लेबर, वाय साईड एक्सपेन्स, वाय साईड सेल. आणि या सगळ्याला काय म्हणायचंय? अंडर वाय साईड. म्हणजे आपण त्यांना त्या पद्धतीने कॉस्ट सेंटर क्रिएट करून तसा हिशोब देणार. जर बिल्डरने विचारलं, अरे लेबरचा खर्च किती झाला ग आपला, पटकन एक साईट लेबरचं कॉस्ट सेंटर ओपन करणार आणि त्यांना सांगणार, आपल्या एक साईटवर ना एवढा वेळा आतापर्यंत लेबरचा खर्च झाला. कळतंय? कॉस्टला डिव्हिजन पूर्ण पाहिजे. आता काही खर्च कॉमन असतात, म्हणजे जे पर्टिक्युलर साईटचे नसतात, जसं की अकाउंटंटचा पगार, एक सोपी गोष्ट, किंवा लाईटचं बिल. लाईटचं बिल साईटवरती पण मीटर घ्यावा लागतो टेम्पररी, त्याचं लाईट बिल भरायला लागतं, ते साईटला अलोकेट होईल. पण ऑफिसमध्ये आलेलं लाईटचं बिल, अकाउंटंटचा पगार, मार्केटिंग करणारा पर्सन फक्त एक्सचं मार्केटिंग करेल का? तर एक्सचं मार्केटिंग करायलाच एखादा माणूस नेमला तर ठीक आहे की कॉस्ट त्याची एक्सलाच अलोकेट होईल. पण मार्केटिंग करणाऱ्या पर्सनला एक्स आणि वाय दोघांचंही मार्केटिंग करायचंय, तर त्याचा पगार काय व्हायला पाहिजे? डिवाइड. काही खर्च जे कॉमन असतात ते प्रपोर्शनेटली डिवाइड केले जातात. ते प्रपोर्शन साईटच्या साईजवरनं ठरवलं जातं. एखादी साईट मोठी आणि एखादी छोटी आहे, मग ते प्रपोर्शन 70-30 पण असू शकतं. काही ठिकाणी कॉमन ठेवतात, इक्वल करतात. जे उरलेले खर्च आहेत ते इक्वल करा. जनरली इक्वल नाही, जनरली काय असतं प्रपोर्शन? 70-30 असं नाही, साईजवर अवलंबून तुम्ही डिसाईड करावं लागेल. माझी ही 5 बिल्डिंगची साईट चालू आहे आणि ही एकाच बिल्डिंगची साईट चालू आहे, तर मी प्रपोर्शन कसं ठेवलं पाहिजे कॉमन खर्चांचं? लक्षात, हे प्रपोर्शन डिसाईड केलं जातं आणि जे कॉमन खर्च आहेत ते नंतर डिवाइड केले जातात. किंवा काही वेळा प्रत्येक कॉमन खर्च डिवाइड करण्याच्या ऐवजी
ऑफिस एक्सपेन्स नावाने कॉस्ट सेंटर क्रिएट करतात आणि जे कॉमन खर्च आहेत ते त्या हेडला टाकतात आणि एंड ऑफ द साईट ते डिवाइड करतात. कळलं? इट्स अ चॉईस. आपल्याला सोपं काय पडतंय, समोरच्याची रिक्वायरमेंट काय, त्यानुसार तुम्हाला काय करायचं ते कॉस्ट सेंटर प्रिपेअर करायचं. आता हे कॉस्ट सेंटर आपल्याला प्रॉफिटेबिलिटी काढायची आहे. त्यामुळे कॉस्ट सेंटरची ऍप्लिकेबिलिटी ही कॉस्ट सेंटरची ऍप्लिकेबिलिटी ही तुमची कशाला असली पाहिजे? एक्सपेन्स इन्कम त्याला येस असली पाहिजे. एक्सपेन्स म्हणजे प्रॉफिट लॉस आणि ट्रेडिंगला येणाऱ्यांना येस, आणि जे बॅलन्स शीट मध्ये येणारे लेजर आहे त्याच्यासाठी काय असली पाहिजे? नो. आपल्याला प्रॉफिटेबिलिटी काढायची. बॅलन्स शीट मध्ये देणी घेणी येतात. देणी घेणी नको आपल्याला. आपल्याला काय करायचंय? प्रॉफिट असर्टन करायचंय. प्रॉफिटची कॉस्ट असर्टन करायची आहे, साईट वाईज, युनिट वाईज. त्यामुळे जेव्हा आपण कॉस्ट सेंटर प्रिपेअर करतो, लेजर प्रिपेअर करतोय, स्पेशली कॉस्ट सेंटर तर प्रिपेअर झाले, लेजर जेव्हा प्रिपेअर करू तेव्हा ती ऍप्लिकेबिलिटी कशाला येस असते? कुठे येतात ते? ट्रेडिंग पी&एल. ट्रेडिंग पी&एलला ज्या येणारे जमा खर्च त्याला ती येस पाहिजे, आणि जे लेजर बॅलन्स शीटला येणार आहेत, म्हणजे कॅपिटल बॅलन्स शीटला येतं, लोन्स बॅलन्स शीटला येतात, फिक्स असेट बॅलन्स शीटला येतात, त्याला ही कॉस्ट सेंटर ऍप्लिकेबिलिटी काय असते? कळलंय? दॅट्स इट.